बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर तुम्हाला क्रांतिकारकांची नावं विचारली तर तुमच्या तोंडासमोरील भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, वासुदेव, बळवंत फडके अशी अनेक नावं तुमच्या तोंडासमोर येतील. कारण यांनी देशासाठी त्या काळात इंग्रजांच्या विरोधात लढा लढला होता. पण आजच्या काळातही क्रांतिकारक जन्माला येऊन गेलेले आहेत शिवसैनिकांना. एक गोष्ट लक्षात घ्या, क्रांतिकारक म्हणजे फक्त ब्रिटिशांच्या विरोधात लढलेले नव्हे, आजच्या ह्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढलेले देखील क्रांतिकारकच आहेत. आणि ह्या क्रांतिकारकांमध्ये जस्टिस लोहिया यांचं नाव आदराने घ्यावं लागेल, सुवर्णाक्षरांनी लिहावं लागेल. जस्टिस लोहिया. काल जस्टिस लोहियांविषयी मी तुम्हाला काही माहिती सांगायचा प्रयत्न केला. जस्टिस लोहिया यांच्याविषयी इतकी माहिती आहे की ती एका, दोन किंवा तिसऱ्या भागात सांगता येणार नाही. आजही जस्टिस लोहियांविषयी कित्येक प्रश्न हे गुलदस्त्यात आहेत, हे गाडले गेलेले आहेत. हे तुमच्या समोर येणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी सांगाड्यांच्या भाषा केल्या. सांगाडे कुठे कुठे लपले त्याची भाषा केली. यांचे सांगाडे आपल्याला बाहेर काढावे लागतील. जस्टिस लोहियांना न्याय हा तुम्हा आम्हालाच द्यायचा आहे. आज जस्टिस लोहिया आपल्यामध्ये नाहीत, याचं कारण एकमेव, ते न्याय व्यवस्थेला जिवंत ठेवण्यासाठी लढले, ते विकले गेले नाहीत. जस्टिस लोहिया विकले गेले नाहीत. शिवसैनिकांनो, ही गोष्ट ध्यानात असायला हवी. काय घडलं होतं त्या रात्री, काय काय गोष्टी घडल्या त्या रात्री, जेणेकरून जस्टिस लोहिया आज तुमच्या माझ्यामध्ये नाहीयेत. बघा, मी तुमच्या समोर काही प्रश्न घेऊन येतोय. त्या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला कुठून मिळत असतील तर नक्की सांगावी. नाहीतर विचारावं, ह्या गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला विचारावं ह्या प्रश्नांची उत्तरं, ह्या प्रशासनाला विचारावं की तुम्ही या प्रश्नांची पहिली उत्तरं द्या, नंतर सांगाड्याच्या गोष्टी करा. आज तुमच्या समोर मी काही प्रश्न घेऊन येतोय. ज्यावेळेस या चार सुप्रीम कोर्टाच्या जजेसने ज्यावेळेस ती प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी काय सांगितलं, त्या दोन ओळी मी फक्त तुमच्या समोर बोलून दाखवतोय. बरं, ह्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसने आजपर्यंत प्रेस कॉन्फरन्स घेतल्याचं भारताच्या इतिहासात फार नगण्य आहे. मला तर आठवत नाहीये, मी शोधायचा प्रयत्न केला पण एका सर्टन काळाच्या मागे मला जाता आलं नाही, त्यामुळे मी नगण्य म्हणतोय. कदाचित नसेलही. एकही प्रेस कॉन्फरन्स सुप्रीम कोर्टाचे जजेस घेत आहेत आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये कुठल्या गोष्टी उघड करतायत हे आजतागायत या भारताच्या इतिहासात, हिंदुस्थानच्या इतिहासात झालेलं नाहीये. काय म्हणतात आपले जजेस, हे चारही वरिष्ठ न्यायाधीश म्हणतायत, इस देश में बहुत से ऐसे लोग हैं, बुद्धिमान लोग हैं, इस देश में बहुत से ऐसे बुद्धिमान लोग हैं जो विवेकपूर्ण बात करते हैं. इस देश में बहुत से ऐसे लोग हैं जो विवेकपूर्ण बात करते हैं. हम नहीं चाहते हैं कि 20 साल के बाद ये लोग हमसे कहे कि जस्टिस चेल्लमेश्वर, जस्टिस गोगोई, जस्टिस लोकुर, जस्टिस जोसेफ ने अपनी आत्मा बेच दी. हम नहीं चाहते हैं 20 साल के बाद ये लोग हमसे कहे तुमने अपनी आत्मा बेच दी थी. पुढे ते म्हणतायत, और संविधान के हिसाब से सही कदम आपने नहीं उठाया था. जस्टिस चेल्लमेश्वर पुढे म्हणतात, हमारे सारे प्रयास असमर्थ रहे. हमने बहुत कोशिश की लेकिन हम नाकामयाब रहे. जब तक न्यायपालिका नहीं बचेगी तब तक लोकतंत्र नहीं बचाया जा सकता. आणि हे कोण म्हणतंय हो? ही रस्त्यावरची शेंबडी पोरं म्हणतायत की ऐरा गैरा कोणी उठला नाही म्हणतो? हे जस्टिस म्हणतायत. सर्वोच्च न्यायालयाचं जस्टिस पद म्हणजे काय आहे हो? हे काही असं मामुलीचं पद आहे काय? ही अशा प्रकारे ही जर माणसं म्हणत असतील तर खरंच काय घडतंय याचा सोक्ष मोक्ष कधी लागणार आहे का? या देशाची राज्य व्यवस्था, या देशाची राज्यपालिका कुठल्या, न्यायपालिका कुठल्या दिशेने चालली आहे, तुम्ही ठरवावं. आता मला तुमच्या समोर काही प्रश्न घेऊन यायचे या सगळ्या सिस्टीम बद्दल. हे सगळं काही घडलंय ना जस्टिस लोहियांच्या बाबतीत, काहीच प्रश्न काढलेत. त्या प्रश्नांची थोडक्यात उत्तर तुम्हाला जर मिळत असतील तर मला तुम्हीही सांगावं, नाहीतर या व्यवस्थेला नक्की विचारावं. सगळ्यात पहिला प्रश्न, पंतप्रधानांचे प्रधान सचिव CJIला 13 दिवसानंतर, ह्या प्रेस नंतरच, ही प्रेस झाल्यानंतर का भेटायला गेले होते? हे गुलदस्त्यात का आहे? त्याच्यानंतर त्यांनी मी फक्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला गेलो, हे कारण तुम्हाला पटतं का? पहिली गोष्ट. दुसरं लक्षात घ्या, जेव्हा यांचा मृत्यू झाला तेव्हा नातेवाईकांना तिथे येऊच दिलं गेलं नाही. त्यांचं पार्थिव त्यांच्या मुंबईच्या घराऐवजी गावच्या घराला कुणाला विचारून पाठवलं गेलं. आणि नातेवाईकांनी तिथे पोहोचू नये असा यांचा अट्टहास का होता? इतक्या घाईघाईत हे निर्णय का घेतले गेले?
RSSची कुठली माणसं किंवा कुठल्या पदाधिकाऱ्यांनी यांना सांगितलं होतं की तुम्ही जाऊ नका? RSSचे कुठले पदाधिकारी यांच्या घरी पोहोचले होते? नागपुरात त्या दिवशी नेमकी कुठून सूत्र हलत होती याची कधी माहिती काढायचा प्रयत्न झाला का? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. पुढचा प्रश्न आहे का, रवी भवनच्या रजिस्टर, रवी भवन म्हणजे ते शासकीय निवासस्थान जिथे जस्टिस लोहिया थांबली गेल्याची माहिती आहे. आम्हाला कल्पना नाही ते थांबले होते की नाही, पण रवी भवनच्या रजिस्टरमध्ये कुठेही नोंद नाही की त्या रात्री हे थांबले होते आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनाही याची खबर नाही की खरंच हे थांबले होते का. जेव्हा इन्व्हेस्टिगेशन झालं पुढे, मग हे जज नक्की थांबले कुठे होते याची इन्व्हेस्टिगेशन कधीच का झाली नाही. रवी भवनच्या आसपास एकही रिक्षा स्टँड नाही, मग ही रिक्षा आली कुठून? त्यांचा ECG का केला गेला नाही? या गोष्टींची कधीही चौकशीच झाली नाही. पुढे ऐका, रवी भवनमध्ये त्या दिवशी कोण कोण आलं होतं त्याचीही नोंद सापडलेली नाही. हार्ट अटॅकमध्ये डोक्याच्या मागे रक्ताचे डाग कसे येऊ शकतात? हार्ट अटॅकमध्ये रक्ताचा कुठून संबंध आला? काहीही कळलं नाही. त्यांची कपडे अस्ताव्यस्त का होती? बटणं उलटी सुलटी का लागली होती? पॅन्टचा हुक उलटा सुलटा का लागला होता? काहीही कुठेही काही कसला दुवाच सापडलेला नाही. आणि हे प्रश्न विचारले जात आहेत त्यांच्या परिवाराकडनं, त्यांच्या बहिणीकडनं, विशेषतः वडिलांकडनं. पुढचे प्रश्न आहे का, मोबाईल मधले मेसेज, त्यांच्या मोबाईलमध्ये एक मेसेज होता, आप इनसे बच के रहिए, याची खरंच पुढे चौकशी झाली का? झाली असेल तर ती समोर का आली नाही? ह्या गोष्टींचीही आजतागायत उत्तरे नाहीत. पुढे काय होतंय बरं, इन्व्हेस्टिगेशन झालंच नाहीये. बरं, हे इन्व्हेस्टिगेशन रफा झालेलं आहे. पुढे ऐका, 4 दिवस जस्टिस लोह्यांचा मोबाईल कुणाकडे होता? अननोन व्यक्ती येऊन हा मोबाईल देते. ती अननोन व्यक्ती कोण होती? मोबाईल मधले कॉल रेकॉर्ड का डिलीट केले गेले? मोबाईल मधले मेसेजेस का डिलीट केले गेले? उत्तर नाही. पुढे ऐका, अगोदरच यांना ड्राफ्ट देण्यात आला होता, म्हणजे सोहराबुद्दीन केसच्या संदर्भातला, अमित शहाच्या केसच्या संदर्भातला यांना ड्राफ्ट अगोदरच देण्यात आला होता की हा फेवरेबल ड्राफ्ट असा असणार आहे आणि हाच ड्राफ्ट वाचायचा. हे जे आरोप होत आहेत ह्या आरोपांना शेवटपर्यंत उत्तर का देण्यात आलं नाही? जस्टिस लोहिया यांच्या बहिणीने स्वतः हे आरोप केलेले आहेत की 100 कोटींची लाच देऊ केली होती. ह्या आरोपांचं कुठेही खंडन का करण्यात आलं नाही? जस्टिस लोहियांच्या बहिणीने त्यावेळेस मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस, मला वाटतं मुकेश शहांचं नाव घेतलं होतं, मोहित शहा. ह्या मोहित शहांना कुठलाही प्रश्न विचारण्यात का आला नाही? ह्या सगळ्या गोष्टी का दाबून ठेवल्या गेल्या? ह्या काला काही उत्तरं आहेत का? पुढे ऐका, अजून काय, 100 कोटींचं तर मी तुम्हाला सांगितलंच, पण ह्या मोठ्या हस्तीचं नाव बहिणीने खुलेआम घेतल्यानंतर, ऑन रेकॉर्ड घेतल्यानंतर सुद्धा काहीही चक्र फिरली नाहीत. हे सगळं कुणाच्या फेवरमध्ये जाण्यासाठी केलं जात होतं का? नागपूरमध्ये असं काय घडत होतं? नागपूरमध्ये कोण ही मोठी हस्ती बसली होती महाराष्ट्राच्या शासनामध्ये की तिच्या फेवरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या? नागपूर फाईल्स म्हणजे नेमकं काय आहे? पुढे तुम्हाला सांगतो, चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र मोहित शहा यांच्यावर प्रेशरचे जे आरोप करण्यात आले त्या आरोपांमध्ये खरंच किती तथ्य आहे याचीही चौकशी का करण्यात आली नाही? पुढे ऐका, मी बदली मागून घेईन किंवा मग मी नोकरी सोडून देईल, मी गावी जाऊन माझी शेती करेल, अशा प्रकारचं निर्वाणीच्या बोल ह्या जस्टिस लोहिया यांच्या तोंडून काय येत होते? वडिलांनी त्यांच्या सांगितलंय का इंटरव्ह्यूमध्ये की यांच्या तोंडात ह्या साऱ्या गोष्टी येत होत्या. मग त्याबद्दल काहीही चौकशी का करण्यात आली नाही की यांच्यावर असा कुणाचा प्रेशर होता? पुढे ऐका, बरं, याच्यामध्ये त्यांनी स्वतः आपल्या जीवाचं सॅक्रिफाईस नाही केलेलं आहे. याच्यासोबत 2 व्यक्ती अजूनही याच्यामध्ये आपल्या प्राणास मुकलेल्या आहेत. ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव कशी तिघांची नावं, तशी या तिघांची नावं सुद्धा एकत्र घेतली तरी वावगं ठरू नये. तुम्हाला या दोघांचीही नावं सांगतो. त्यांच्या 2 मित्रांना त्यांनी ह्या जजमेंट बद्दल सांगितलं होतं की हे जे माझ्यावर अशा प्रकारचा प्रेशर आहे, आणि त्या मित्रांची नावं आहेत वरिष्ठ वकील श्रीकांत खंडाळकर आणि दुसरे रिटायर्ड जज जिल्हा न्यायाधीश ते होते प्रकाश ठोंबरे. ह्या प्रकाश ठोंबरेंना किंवा खंडाळकरांची ह्यांच्या मृत्यूचं देखील एक रहस्य आजतागायत उलगडलं नाही. जे खंडाळकर वकील आहेत यांचा मृत्यू तर कळलाच नाही. त्यांनी उडी मारून आत्महत्या केली एखाद्या त्यांच्या सुप्रीम कोर्ट, मला वाटतं नागपूर न्यायालयाच्या 8व्या माळ्यावरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली असं दाखवण्यात आलं. ते डिप्रेशनमध्ये होते काय? अरे, त्यांच्या फॅमिलीने सांगितलं ते कधी आत्महत्याच करू शकत नाहीत. ते योगाचे शिक्षक होते, काहीतरी अशा प्रकारे सांगितलं. मग ह्या सगळ्या रहस्यमय गोष्टी, हे रिटायर्ड जज जे आहे ते चालले होते बँगलोरला रेल्वेने, त्यांचा मृत्यू होतो हैदराबादला.
आणि काय तर वरच्या रेल्वेच्या वरच्या बर्थमधून फक्त फ्लोअरवर पडले आणि संपले. कारण ह्यांच्याकडे ह्या माहित्या होत्या, यांना हे सगळं माहित होतं जस्टिस लोह्याच्या बाबतीत काय झालं आणि यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांच्या काही किंवा वर्षभराच्या अवधीतच ह्यांचेही मृत्यू होतात, ते पण रहस्यमयरित्या, काहीही चौकशी नाही. न्यायालयातून घरीच आले नाहीत वकील खंडालकर. 18 ते 19 तासानंतर कळतं की ही व्यक्ती मृत्यूमुखी पडली आणि उडी मारून त्यांचा मृत्यू झालाय, आत्महत्या दाखवली गेली. पुढे बघा, सोहराबुद्दीन केसमध्ये वाचवण्यासाठी हो का म्हणा, काही जे काही आरोप होत आहेत अमित शहांना वाचवण्यासाठी, याची सत्यता आजताक आहेत. मग हे हात कुणाचे बरबटलेत रक्तामध्ये, हे सापळे नक्की कुणाच्या घरात सापडले गेलेत? त्यांनी आधी दुसऱ्यांवर आरोप करताना आपण कुठले कुठले सापळे आपापल्या कपाटांनी लपवले किंवा आपण ह्या सापळ्यांना असं गाडून ठेवलंय, याच्याबद्दल कोणीही बोलत नाही. पुढे ऐका, वकील बीजी कोळसे पाटील असतील किंवा प्रशांत भूषण असतील, यांना ह्या सगळ्या गोष्टींच्या बऱ्याचसा त्यांचा जो घटनाक्रम त्यांना माहिती आहे. बऱ्याचशा गोष्टींमध्ये यांनाही काही प्रश्नांची विचारणा करण्यात आली होती यांच्याकडनं, पण काहीही झालं नाही. वकील बीजी कोळसे पाटील, निवृत्त न्यायाधीश बीजी कोळसे पाटील तुम्हाला माहिती आहेत, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. आणि प्रशांत भूषणची केस त्या ज्या बेंचकडे दिली ती तुम्हाला कालच सांगितलं कुणाकडे दिली गेली होती, आणि ते बेंचने ती केस रफादफा. खरंच न्यायपालिकांवर किती विश्वास ठेवावा, आता हाच एक मोठा प्रश्न पडावा लागलाय. हायकोर्टाचे चीफ जस्टिस जर ह्यात अडकले असतील तर मग याची चौकशी वरिष्ठ, म्हणजे माझ्या मते तरी सुप्रीम कोर्टानेच ह्याची चौकशी करावी, पण ह्याची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या लेवलला का कधी करवली जात नाहीये? कारण हायकोर्टाचा जर वरिष्ठ जज असेल तर ती चौकशी वरच्या लेवललाच व्हायला हवी. याच्यावरच्या वरची लेवल अजून मला तरी माहिती नाही कुठे असेल. म्हणून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केस रफादफा केल्याचे आरोप आहेत, ह्या आरोपांची देखील चौकशी झाली नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणजे फडणवीस कुणाच्या इशाऱ्यावर काम करत होते का? मग याची देखील चौकशी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस कुणाच्या इशाऱ्यावर काम करतायत का? आणि नंतर तिसरे जज जेव्हा आले, बघा पहिल्या जजने काय केलं, सोहराबुद्दीन केसमध्ये स्वतःची रिटायरमेंट मागवून घेतली, मला रिटायरमेंट हवी. 4 वर्ष ही केस लटकत होती. जस्टिस लोहिया आले, ही केस सुटली नाही. तिसरा जज जेव्हा आला, एक महिन्याभराच्या आतच 3 दिवस सलग सुनावणी आणि केस संपली. अमित शहा बाइज्जत बरी. अमित शहांना 3 दिवसातले 15 मिनिटच फक्त सीबीआयला ऐकलं गेलं. ह्या केसमध्ये फक्त 15 मिनिटं सीबीआयला ऐकलं गेलं, बाकीचा पूर्ण वेळ अमित शहांना दिला गेला आणि अमित शहांची बाजू ऐकली गेली आणि बाइज्जत बरी. असं काय घडलं जी केस 4 वर्षात सुटली नाही, ती 3 दिवसातच सुटली आणि 15च मिनिटं फक्त सीबीआयची बाजू ऐकून घेतली गेली? या सगळ्या गोष्टी ठरवून केल्या गेल्या होता का? मग या सगळ्या आरोपांचं देखील जनतेसमोर आलं पाहिजे. हे आरोप जर असतील तर ह्या आरोपांवर तुमची उत्तरं आली पाहिजेत, कळलं गेलं पाहिजे नक्की चाललंय काय. वकील खंडाळकरांनी जेव्हा विदर्भातल्या सिंचन घोटाळ्यांचे काही बरेचसे प्रकार बाहेर काढले होते, त्याच्यावरून त्यांच्या विरोधात बरंचसं रान माजलं होतं सरकारमध्ये सुद्धा. त्यावेळेसचं सरकार 2014चं सरकार माहिती ना तुम्हाला कुणाचं होतं, कोण मुख्यमंत्री होते, 14, 15, 16, 17, 18 हा जो काळ. आणि जेव्हा ते वारले किंवा जेव्हा त्यांची बॉडी जेव्हा रिकव्हर करण्यात आली, त्यांचा फोन मिळाला नाही. शेवटपर्यंत खंडाळकरांचा फोन मिळालेला नाही. त्यानंतर त्यांची पॅन्ट उलटी होती, ठीक आहे, आणि आत्महत्या दाखवून केस रफादफा करण्यात आली होती. पुढे तुम्ही ऐका, अजून काही गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बघा, जज लोहिया यांचा फोनचे रेकॉर्ड डिलीट करणं, त्यांचे मेसेजेस डिलीट करणं, खंडाळकरांचे फोनच न सापडणं. बरं, त्यांचे एक मित्र सुद्धा होते अजून, त्यांचं नाव मुकेश साहू. ह्यांच्या मित्राला म्हणजे खंडाळकरांच्या मित्राला सुद्धा त्रास देण्यात आला. जस्टिस ठोंबरे तर गेले, खंडाळकर गेले, लोहिया गेले संपवले मला नाही माहिती. मित्राला सुद्धा अटक करण्यात आली, त्यांचा फोन सुद्धा घेतला, शेवटपर्यंत तो फोन दिला गेला नाही. खंडाळकरांच्या परिवाराने आजतागायत तोंड उघडलं नाही, ठोंबरेंच्या परिवाराने तोंड उघडलं नाही. त्यांनी नागपूर सोडणं पसंत केलं, पण ते ह्या भानगडीत पडले नाहीत. कसेबसे 3 वर्षानंतर जस्टिस लोहिया यांची बहीण किंवा वडील यांना कुठून तरी आतमध्ये वाटलं की आमच्या घरातला जीव संपलाय, आम्हाला बोलावं लागणार नाही. तर त्यांना रात्री झोप लागत नसेल की आपण शांत कसे काय बसलो, आपल्या घरातली व्यक्ती गेली ना आपण शांत कसे काय बसू शकतो. त्यांनी कसं बसं का होईना ह्या सिस्टमच्या विरोधात रान उठवलं, पण ह्या बाकीच्या दोघांनी ती हिंमत दाखवली नाही. आणि ठीक आहे, आम्ही समजू शकतो तुम्ही काय हिंमत दाखवली नसेल, हरकत नाही. काय घडतं या महाराष्ट्रात तुम्ही सर्वांनी पहा. आज त्यांनी नागपूर सोडलं, त्या शाहूंनी देखील, मुकेश साहू यांनी देखील नागपूर सोडलं आणि हे सगळे आज कुठे आहेत आम्हाला माहित नाही. सिस्टीमच्या विरोधात कोणी लढवू शकत नाही. आज जस्टिस लोहियांनी आज स्वतःच्या प्राणाची आहुती दिली असं म्हटलं तरी चुकीचं ठरू नये, पण इथपर्यंत त्यांनी स्वतःचं बलिदान ह्या देशाच्या न्याय व्यवस्थेसाठी दिलं, ह्या देशाची न्याय व्यवस्था टिकावी यासाठी दिलं.
असो, जास्त काही बोलत नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत या विषयात बोलण्यासाठी, आणि या विषयामध्ये जे जे अडकले होते त्या सगळ्यांना कुठली कुठली काय बोलतात त्याला, ती मलाईदार कामं मिळाली, खाती मिळाली, सगळं मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. यांना कुणाला काय काय बक्षिसे मिळाली आहे ह्या सगळ्यामध्ये, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर घेऊन येईल लवकरच. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, सर्वांनी काळजी घ्या आणि आपल्या शिवसेना एक वादळला सर्वांपर्यंत पोहोचवा. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.